मित्रांनो नमस्कार. आपणही जर शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे. पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. मिळालेल्या माहितीनुसार बरेच शिक्षक बांधव हे केंद्र प्रमुख होण्यासाठी इच्छुक आहेत. त्यातील काही जण हे परीक्षा देऊ इच्छितात तर काही जण पदोन्नती घेऊ इच्छितात. पण आता तुम्ही लवकरच केंद्र प्रमुख होणार आहात, कारण की अखेर केंद्र प्रमुख पदासाठी जी सुधारित सेवा नियमावली होती, जी अधिसूचना होती ती निर्गमित झालेली आहे. 2 वर्षापासून प्रलंबित असलेल्या विभागीय केंद्र प्रमुख भरती परीक्षेचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या केंद्र प्रमुख पदाची सुधारित सेवा प्रवेश अधिसूचना अर्थात जिल्हा सेवा प्रवेश सुधारणा नियम 2025 ग्रामविकास विभागाकडून प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे विभागीय मर्यादित परीक्षेद्वारे केंद्र प्रमुख होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील 52,000 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचा परीक्षेत प्रवेश होण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. याबाबतचं सविस्तर वृत्त असं की राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत केंद्र प्रमुख पदावर 50% पदे हे शिक्षकांमधून स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याचे निश्चित झालेले आहे. त्याबाबत जाहिरात ही प्रसिद्ध झालेली होती. ही विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023 मध्ये सुरुवातीला जून 2023 मध्ये होणार होती. या परीक्षेसाठी 2355 केंद्र प्रमुख पदांसाठी महाराष्ट्रातील जवळपास 50,000 शिक्षकांनी अर्ज भरले होते. त्यानंतर न्यायालयीन केसेसमुळे ही परीक्षा 2 वेळा म्हणजेच जून 2023 व डिसेंबर 2023 अशी 2 वेळा ही जाहीर झालेली होती. मात्र जवळपास 2 वर्ष उलटूनही केंद्र प्रमुख सेवा प्रवेश नियम बदल न झाल्यामुळे ही परीक्षा होऊ शकलेली नाही. माननीय उच्च न्यायालयातील विविध निर्देशानुसार सेवा प्रवेश नियमामध्ये बदल होणे आवश्यक होते. त्यामुळे याचा प्रस्ताव ग्रामविकासकडून शासनास सादर करणे आवश्यक होते. त्यानंतर संघटनेच्या पाठपुराव्यामुळे ग्रामविकास विभागाद्वारे केंद्र प्रमुख सेवा प्रवेश नियम बदलाचा मसुदा हरकतीसाठी दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आला व 5 सप्टेंबर पर्यंत हरकती नोंदवल्या गेल्या. हरकतीवर विचार करून सदर अधिसूचना अंतिम करून राज्यपाल महोदयांच्या स्वाक्षरीने लवकरात लवकर निर्गमित करणे आवश्यक होते. मात्र अत्यल्प हरकती येऊन सुद्धा 5 सप्टेंबर 2024 पासून आजपर्यंत सदर अधिसूचनेवर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नव्हती. त्यामुळे राज्यभरातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेद्वारे या विषयावर ग्रामविकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात होता. गेल्या 12 मार्च 2025 रोजी संघटनेद्वारे ग्रामविकास विभागामध्ये याबाबत मॅडम यांच्याशी भेट देऊन निवेदन सुद्धा देण्यात आले. त्यानंतर पुन्हा 19 मार्च 2025 रोजी ग्रामविकास मंत्री माननीय साहेब यांना मंत्रालयात निवेदन देण्यात आले. त्यानंतर 10 जून 2025 रोजी पुन्हा तिसऱ्यांदा ग्रामविकास प्रधान सचिव यांना सुद्धा निवेदन देण्यात आले आणि नुकतेच याच आठवड्यामध्ये 16 जुलै 2025 रोजी पुन्हा ग्रामविकास विभागात भेट देऊन याबाबतचा पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर माननीय शिक्षक आमदार यांनी सुद्धा दिलेल्या निवेदनानुसार त्यांनी सदर विषय सभागृहात तारांकित प्रश्न म्हणून उपस्थित केला आणि आज 18 जुलै 2025 रोजी अखेर सदर अधिसूचना ही प्रकाशित झाली. केंद्र प्रमुख पदे ही 50% पदोन्नतीने आणि 50% विभागीय मर्यादित परीक्षेद्वारे भरली जाणार. विभागीय मर्यादित केंद्र प्रमुख परीक्षेसाठी कोण पात्र असणार आहेत हे आपण आता बघणार आहोत. आज रोजी जे प्रशिक्षक पदवीधर पदावर कार्यरत 6 वर्ष अनुभव असलेले शिक्षक किंवा 6 वर्ष प्राथमिक शिक्षक पदावर कार्यरत जिल्हा परिषद शिक्षक जो प्रशिक्षित पदवीधर पदाची पात्रता ठेवतो, अर्थातच पदवी, BA, BSc, BCom व DED असणारे शिक्षक हे दोन्ही यासाठी हे पात्र ठरणार आहेत. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.